हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। छगन भुजबळ यांची नाशिकमधून माघार, उमेदवारीसाठी नाव सुचवल्याबद्दल भुजबळांकडून मोदी आणि शहांचे आभार। नाशिकमधून माघार घेण्याच्या भुजबळांच्या निर्णयाचं स्वागत करतो, हेमंत गोडसेंची प्रतिक्रिया। गोडसेंना नाशिकमधून उमेदवारी जवळपास निश्चित। लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यामध्ये आतापर्यंत त्रिपुरामध्ये 68.35% मतदान, तर महाराष्ट्रामध्ये 54.85% मतदान। अमित शहांकडून लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल, गुजरातच्या गांधीनगरमधून अमित शहा निवडणूक लढणार। छत्रपती संभाजीनगरमधून संदीपान भुमरेंची उमेदवारी जवळपास निश्चित, 25 एप्रिलला सीएम शिंदेंच्या उपस्थितीमध्ये प्रवेश। संभाजीनगरची जागा शिवसेनेची आजच घोषणा होणार, शिंदेंसोबत चर्चा झाल्याची संजय शिरसाट यांची माहिती। रत्नागिरी सिंधुदुर्गमधील महायुतीचे उमेदवार नारायण राणेंकडून उमेदवारी अर्ज दाखल, अर्ज भरण्यापूर्वी भव्य रोड शो, राणेंकडून सहकुटुंब ग्रामदेवतेचं दर्शन। सांगलीचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटलांकडून अर्ज दाखल, काँग्रेस आमदार विक्रम सावंत आणि राऊतांची भेट, पाटलांचा अर्ज भरण्याआधी ठाकरे गट काँग्रेसचा मनोमिलन। नटीला नटी नाही तर काय म्हणायचं, मी संसदीय शब्द वापरतो, मला कुणी मराठी भाषा शिकवू नये, नवनीत राणांवरील वक्तव्यावर संजय राऊत ठाम। राऊत ठाकरे गटातील बोगस व्यक्ती, हा फक्त माझा नाही सर्व महिलांचा अपमान, राऊतांच्या वक्तव्यावरून नवनीत राणा आक्रमक। नवनीत राणांबाबत अनुद्गार काढणाऱ्यांना महिला उत्तर देतील, जनताच त्यांचा सुपडा साफ करेल, राणांवरील वक्तव्यावरून फडणवीसांचा राऊतांवर निशाणा। संजय राऊत नेता नाही तर दलाल, नवनीत राणांबद्दल केलेल्या राऊतांचं वक्तव्य अशोभनीय, संजय शिरसाट यांचा राऊतांवर हल्लाबोल। मोहिते पाटील आणि मला तिकीट मिळू नये यासाठी भाजपनं कट रचला, उत्तम जानकरांचा गंभीर आरोप, उत्तम जानकर शरद पवारांसोबत जाण्याची चर्चा। काल कुणीतरी सांगितलं कसं बटण दाबायचं, मी तसं सांगणार नाही, मनापासून काम करायचंय, त्यामुळे तुतारीच्या समोरचं बटण दाबा, शरद पवार यांचा अजित पवारांना टोला। राहुल शेवाळे यांनी घेतली राज ठाकरेंची भेट, मनसेच्या मतांचा फायदा हा शिवसेनेला होणार, 17 वर्षांनंतर राज ठाकरे धनुष्यबाणाला मतदान करणार, शेवाळेंची प्रतिक्रिया। काँग्रेसने विदर्भाचा विकास होऊच दिला नाही, मोदींचा वर्ध्यातून विरोधकांवर हल्लाबोल, काँग्रेसला मत देणं म्हणजे मत वाया घालवणं, मोदींची टीका। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।